हॅलो एव्हरीवन, वेलकम टू राजेश्वरी अकॅडमी. आय एम मिसेस प्रेमल गोंधळी. आज आपण क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड सायन्सचा चॅप्टर फर्स्ट ग्रॅव्हिटेशन पाहणार आहोत. चॅप्टर लगेच स्टार्ट करणार आहोत, पण त्यापूर्वी 7th आणि 8th स्टँडर्डचे माझे जे व्हिडिओज आहेत, आयदर लाईव्ह किंवा रेकॉर्डेड यूट्यूबवरचे, तर सर्वांनी खूप छान रिस्पॉन्स त्या व्हिडिओजला दिलेला आहे. त्याबद्दल सर्वांना थँक्यू. असाच तुमचा रिस्पॉन्स माझ्या आता ह्या 10th स्टँडर्डच्या व्हिडिओजला सुद्धा मला अपेक्षित आहे. 10th स्टँडर्ड म्हटलं की मुलांना बर्डन फील होतं, मुलांपेक्षा जास्त त्यांच्या आईवडिलांना, बरोबर. फिजिक्स, केमिस्ट्री मुलांना थोडंसं टफ वाटतं, कारण त्याच्यामध्ये बरेचसे इक्वेशन्स, केमिकल रिॲक्शन्स अशा येतात. पण काळजी करू नका, आपण ईच अँड एव्हरी लेसन, ईच अँड एव्हरी पॉइंट हा स्टेप वाईज पाहणार आहोत आणि तुम्हाला नक्कीच मी सांगितलेल्या कन्सेप्ट क्लिअर होतील. जर तुम्हाला काही डाऊट वाटलास तर तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आपण डाऊट्स सर्व क्लिअर करूयात. सो लेट्स स्टार्ट. सी, द फर्स्ट चॅप्टर इज ग्रॅव्हिटेशन. आता कोणताही चॅप्टर स्टार्ट करताना आपण त्या चॅप्टरमध्ये काय काय कव्हर अप करणार आहोत हे पाहणं गरजेचं आहे. ग्रॅव्हिटेशन, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, केपलर्स लॉज, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, acceleration due to gravitational force of the earth, free fall and escape velocity. So let's start with the lesson. माझं नेहमी असं म्हणणं असतं, ज्यावेळेस तुम्ही एखादा चॅप्टर करायला बसता त्यावेळेस तुमच्या हातामध्ये एक तर हायलायटर किंवा पेन्सिल नक्कीच असली पाहिजे. हायलायटर कशासाठी? मेन पॉइंट्स हायलाइट करायला. जिथे कुठे डेफिनेशन्स आलेले आहेत त्या नक्कीच हायलाइट झालेल्या पाहिजेत. आणि पेन्सिल कशासाठी? जे अननेसेसरी सेंटेन्सेस टेक्स्टबुक मध्ये येतात, अननेसेसरी इन द सेन्स जे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने गरजेचे नाहीयेत. जसं लास्ट इयर तुम्ही हे स्टडी केलं, नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण हे पाहूयात. हे असे सेंटेन्सेस जर कुठे तुम्हाला दिसले तर त्याला एक ब्रॅकेट करायचा आणि जस्ट एक क्रॉस करायचा आहे. सो तुमचा वेळ वाचणार आहे ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम चॅप्टर रीड करायला बसणार. फर्स्ट टाइम तर सर्वच तुम्हाला वाचायचे. चला स्टार्ट करूयात. We have seen in the previous standard that the gravitational force is the universal force and it acts not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. आता gravitation means what? Gravitation means असा फोर्स आहे जो युनिवर्स मधले कोणतेही दोन ऑब्जेक्ट्स घ्या, हा स्टाइलस घ्या, इथे बेंच आहे, ह्या दोघांमध्ये अट्रॅक्शन फोर्स आहे का? येस आहे. इथे बेंच आहे आणि इथे चेअर आहे, तर ह्या दोघांमध्ये अट्रॅक्शन फोर्स आहे का? येस आहे. युनिवर्स मधले कोणतेही तुम्ही दोन ऑब्जेक्ट्स घेतले, अर्थ घ्या, मून घ्या, त्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. सो व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन? इट इज द युनिव्हर्सल फोर्स विच ऍक्ट्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ, बट नॉट ओनली दॅट बट ऑल्सो एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. म्हणजे फक्त अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतोय का? नाही. तर कोणताही ऑब्जेक्ट घ्या, अर्थ मूनवर जर फोर्स लावतोय तर मून सुद्धा अर्थवर अट्रॅक्टिव्ह फोर्स लावतेच आणि ह्यालाच आपण म्हणतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, जर डेफिनेशन वाईज तुम्हाला पाहायचं असेल तर सी, what is gravitation? Gravitation is a force of attraction between any two objects in the universe. The force of the earth's gravity is always directed towards the center of the earth. आता हे सर्व पॉइंट्स आपण कव्हर करणारच आहोत चॅप्टर मध्ये. तुम्हाला नोट्स म्हणून जर हे स्क्रीनशॉट करून ठेवायचं असेल तर स्क्रीनशॉट करून तुम्ही राईट डाऊन करू शकता तुमच्या नोटबुक मध्ये. नोट्स फार गरजेचे आहेत. 10th स्टँडर्डला तुम्हाला प्रॉपर प्रिपेअर करायचं आहे. आता इथे काय दिलेलं आहे बघा, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय की आता ही सुरुवात झाली कुठून, ही कन्सेप्ट आली कुठून? सर्वांना सर आयझॅक न्यूटन माहिती आहेत, फेमस सायंटिस्ट, आणि ही स्टोरी सुद्धा सर्वांना माहिती आहे. ज्यावेळेस ते एका झाडाखाली बसले होते ऍपलच्या, त्यावेळेस तो ऍपल वरून खाली पडतोय आणि त्यांना प्रश्न पडतो की हा ऍपल फक्त खालच्या डायरेक्शन मध्ये का आला, हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये का गेला नाही, वरच्या डायरेक्शन मध्ये का गेला नाही, किंवा स्लांटिंग असा तिरका तिकडे पडला का नाही. तर ही स्टोरी तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. ओके, आता ज्या वेळेस हा ऍपल खाली पडला, मीन्स व्हॉट? ऑलवेज एनी ऑब्जेक्ट इट फॉल्स इन द वर्टिकल डायरेक्शन. कोणताही ऑब्जेक्ट आडवा, तिरका, वर असा जात नाही. कोणताही ऑब्जेक्ट तुम्ही वर फेका तर तो खालच्या डायरेक्शन मध्ये येणार आहे, वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि हा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे हा कशामुळे आहे? अर्थमुळे आहे. आणि हा कुठे आहे? तर इट इज ऍट दी सेंटर ऑफ द अर्थ. ओके, कळालं? कोणताही ऑब्जेक्ट तुम्ही वर फेका, कोणताही ऑब्जेक्ट वर जर तुम्ही फेकला तर तो खालीच येणार आहे. अँड दिस इज बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल पुल, अँड द ग्रॅव्हिटेशनल पुल इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ.
ओके, ठीक आहे. ह्याच्यामध्ये इतकंच आहे. म्हणजे आता फक्त काय ऍपल ट्री ऍपलवर झालं का नाही. मग हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जे ऑब्जेक्ट्स अर्थवर आहे फक्त त्याच्यावर अप्लाय होतो का नाही. जे ऑब्जेक्ट्स युनिवर्स मध्ये आहेत, मूनवर, इतर कोणते जे स्टार्स आहेत आजूबाजूला, ह्या सर्वांना हा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. आणि मूनही अर्थला अट्रॅक्टिव्ह फोर्स लावतोय, ते स्टार्सही अर्थला अट्रॅक्ट करतायत, प्रत्येक गोष्ट एकमेकांना अट्रॅक्ट करतायत. सी, डायरेक्शन काय आहे, द फोर्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटी इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, हे मी आत्ताच सांगितलं. आणि वर्टिकल फॉल जो आहे हा तर आपल्याला कळालाच आहे, हा कुठे आहे, इट इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे, वर्टिकलीच पडणार आहे कोणती पण गोष्ट, हॉरिझॉन्टल वर इकडे तिकडे जाणार नाही. लेट्स सी व्हॉट इज द नेक्स्ट पॉइंट. सी नाउ फोर्स अँड मोशन. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन सर्वांनाच माहित आहे आपल्याला. जर तुम्हाला आय थिंक नोट्स मध्ये ते पण ऍड केलेलं आहे मी, जस्ट अ सेकंड. येस, न्यूटन्स 3 लॉज ऑफ मोशन इथे आहेत. तुम्हाला रिकॉल करायचे असतील तर तुम्ही रिकॉल करू शकता. हे पण इम्पॉर्टंट आहे, हे माहित असल्याशिवाय आपल्याला फर्दर थेरी समजणं शक्य नाही. फर्स्ट लॉ काय आहे, इनर्शियाचा. An object stays at rest or in uniform motion unless acted upon by an external force. एखादा ऑब्जेक्ट जर रेस्ट मध्ये आहे तर तो रेस्ट मध्येच राहणार, एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे तर तो मोशन मध्येच राहणार, unless it is acted upon by an external force. हा आहे फर्स्ट लॉ. सेकंड लॉ काय आहे, the acceleration of an object depends on the mass of an object and the amount of force applied. जर acceleration आहे, acceleration means what, change in the velocity. चेंज इन द वेलॉसिटी ही कशावर डिपेंड करते, त्या ऑब्जेक्टच्या मासवर अँड द अमाऊंट ऑफ द फोर्स अप्लाइड टू दॅट ऑब्जेक्ट. आणि थर्ड लॉ काय आहे न्यूटनचा, फॉर एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. बरोबर, तर हे आहेत न्यूटनचे 3 लॉज. फोर्स म्हणजे काय, अ फोर्स इज अ पुश और पुल ऑन अन ऑब्जेक्ट दॅट कॅन चेंज इट्स मोशन और शेप अँड इट इज अ वेक्टर क्वांटिटी विथ बोथ मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. फोर्स काय आहे, फोर्स सायन्स मध्ये आयदर पुश और पुल. आणि फोर्स मुळे काय होतं, एखाद्या ऑब्जेक्टचा शेप चेंज होऊ शकतो. जर मी आता ह्या बुक अशी आहे, हिला फोर्स जर लावला तर काय होतंय, शेप चेंज होतोय. जर एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर त्याचा स्पीड चेंज होऊ शकतो, फोर्स लावल्यामुळे जास्त होऊ शकतो किंवा कमी होऊ शकतो, किंवा त्याची मोशनची डायरेक्शन जी आहे ती चेंज होऊ शकते. ओके, हा आहे फोर्स. आता टेक्स्टबुक मध्ये काय दिलं आहे, नेक्स्ट पॉइंट तो पाहूयात. न्यूटनचे लॉ तर आपण पाहिले. आता ऍक्च्युली पुढचा पॉइंट पाहण्याआधी इथे त्यांनी काय दिलेलं आहे ते शॉर्ट मध्ये सांगते. केपलर्स लॉ आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये स्टडी करायचे आहेत. केपलरने 3 लॉज मेन्शन केले, बट एक्झॅक्ट सायंटिफिकली एक्सपेरिमेंटली त्यांना ते प्रूफ करता आले नाही किंवा सांगता आलं नाही. मग न्यूटननेच त्याचा बेसिस घेऊन फर्दर हे लॉज एक्सप्लेन केलेले आहेत. तर आपल्याला त्यांचे लॉज पाहिजे आहेत, केपलर्स लॉज ह्या चॅप्टर मध्ये. त्याच्या आधी सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय हे पाहूयात आपण. ओके, लाईट आहे सफिशियंट ना. ओके, सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय बघा. आता इथे एक एक्सपेरिमेंट दाखवलेला आहे. जर तुम्ही एक स्ट्रिंग घेतली आणि त्या स्ट्रिंगला एका बाजूला एक जर दगड किंवा कोणताही ऑब्जेक्ट जर बांधला आणि ती स्ट्रिंग अशी जोरजोरात फिरवली. आता काय होतंय, जोरजोरात फिरवते म्हणजे ही सपोज ही स्ट्रिंग आहे ती पर्टिक्युलर तेवढंच डिस्टन्स कव्हर करते, बरोबर. आणि तेवढ्याच जागेत ती का फिरते, बिकॉज हात काय आहे, हा फोर्स लावतोय. हा फोर्स लागल्यामुळे पर्टिक्युलर तेवढ्याच डायरेक्शन मध्ये ती स्ट्रिंग फिरते. आता जर हा फोर्स काढून घेतला तर काय होणार आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे किंवा ही जी स्ट्रिंग आहे ही काय होणार आहे, ही बाहेर लांब फेकली जाईल, बरोबर. आता ज्यावेळेस ही फेकली जाते मीन्स हा फोर्स काढून घेतल्यावर ज्यावेळेस तिचं जे मोशन आहे हे कसं असतं नेहमी, इट इज ऑलवेज टॅन्जेंट टू द सर्कल. इट इज ऑलवेज टॅन्जेंट टू द सर्कल. आता टॅन्जेंट म्हणजे काय, तुम्ही मॅथ मध्ये शिकलेले आहात. व्हॉट इज अ टॅन्जेंट सांगते. सी, सपोज एक सर्कल आहे आणि ह्या सर्कलला टच करणारी कोणतीही लाईन जी फक्त एकाच पॉइंटवर टच होतीये हिला काय म्हणतो आपण,
टँजंट टू द सर्कल. बरोबर, रेडियस, डायमीटर, कॉर्ड असं बरंच तुम्ही स्टडी केलेलं आहे ना मॅथ मध्ये. तसं टँजंट म्हणजे काय, अशी लाईन जी सर्कलला टच करते बट इट टचेस ओनली ॲट अ सिंगल पॉइंट, हिला म्हणणार टँजंट. मीन्स ज्या वेळेस आपण काय करतो, समजा हा सेंटर आहे आणि ह्या डायरेक्शन मध्ये हा आपला दगड आहे, हा हा असा 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 करत फिरतोय. बरोबर, हा गोल 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 फिरतोय 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 आणि सपोज ह्या पोझिशनला आल्यानंतर हा फोर्स काढून घेतला तर हा दगड कोणत्या डायरेक्शन मध्ये जाणार आहे, तर तो जाणार आहे ह्या डायरेक्शन मध्ये. बरोबर, इट विल गो इन द डायरेक्शन ऑफ दॅट टँजंट. बरोबर, जर दगड इथे असता तर तो कसा गेला असता, ह्या डायरेक्शन मध्ये फेकला गेला असता. इथे असता तर तो ह्या डायरेक्शन मध्ये फेकला गेला असता. मीन्स ज्यावेळेस फोर्स काढून घेतोय आणि ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन मध्ये आहे त्यावेळेस तो कुठे जाणार आहे, इट विल गो इन अ स्ट्रेट लाईन अँड इन द टँजेन्शियल डायरेक्शन. ओके, हे एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला ह्या पॉइंट मध्ये, सर्क्युलर मोशन मध्ये. ठीक आहे, बघा इथे ऑब्जेक्ट इथे आहे तर तो इकडे जाणार आहे, इथे असेल आणि फेकला गेला तर तो ह्या डायरेक्शन मध्ये चाललेला आहे. आता नेक्स्ट पॉइंट काय दिलेला आहे, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय बघा, अ फोर्स ऍक्ट्स ऑन अन ऑब्जेक्ट मूव्हिंग अलोंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आता हा ऑब्जेक्ट मूव्ह होतोय. बरोबर, हा एका पर्टिक्युलर पॉइंटच्या बाजूनेच मूव्ह होते सेंटरने. तर हा जो फोर्स आहे जो ह्या ऑब्जेक्टला धरून ठेवतोय तोच फोर्स म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स. एकदम सिंपल, सेंटर मधून जो फोर्स अप्लाय होतोय ज्याच्यामुळे ऑब्जेक्ट सर्क्युलर डायरेक्शन मध्ये मूव्ह होतोय आणि हे फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, तर हा फोर्स आहे त्या सर्कलच्या सेंटरच्या डायरेक्शन मध्ये अँड दिस फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. समजतंय? बरोबर, ठीक आहे, एवढं दिलेलं आहे. नोट्स मध्ये जर तुम्हाला हवं असेल तर डेफिनेशन तुम्ही पाहू शकता. जस्ट अ सेकंड, तुम्हाला जर स्क्रीनशॉट करून घ्यायचं असेल. सी, सर्क्युलर मोशन का आहे, सेंट्रिपिटल फोर्स का आहे. सेंट्रिपिटल फोर्स, इट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्कल डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आणि आपली जी अर्थ आहे, अर्थच्या बाजूला जो मून मूव्ह होते, बरोबर, मून रिव्हॉल्व्ह होतोय, तर हा कशामुळे आहे, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स विच इज ऑफर्ड बाय द अर्थ आणि फिरणारा ऑब्जेक्ट कोणता आहे, मून. सोलर सिस्टीम आहे, सन इज ॲट द सेंटर ऑफ द सोलर सिस्टीम आणि बाकीचे प्लॅनेट्स त्याच्या बाजूला काय होत आहेत, रिव्हॉल्व्ह होत आहेत. कोणता फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. कळलं, जो फोर्स टुवर्ड्स द सेंटर आहे तो आहे सेंट्रिपिटल फोर्स. एकदम सिंपल आहे. आणि ज्यावेळेस हा फोर्स काढून घेतला जातो त्यावेळेस ऑब्जेक्ट कुठे जाणार आहे, तर स्ट्रेट लाईन मध्ये, आणि ते पण जी टँजेन्शियल लाईन आहे तिथे. एकदम सिंपल आहे. फक्त काय होतं, आपण ज्यावेळेस सायंटिफिक लँग्वेज मध्ये हे सगळं पाहायला जातो त्यावेळेस आपल्याला थोडं डिफिकल्ट वाटतं. काय थेरॉटिकल पार्ट आहे, काय सांगण्याचा प्रयत्न केला हा आपल्याला वाचताना कळत नाही. पण कन्सेप्ट एकदा जर समजली ना, तुम्ही एकदा रीड आउट केलं तरी तुम्हाला ती क्लिअर होऊन जातं. ओके, आता नेक्स्ट काय पाहायचे आहेत आपल्याला, केपलर्स लॉज. पण हे केपलर्स लॉज समजण्याआधी तुम्हाला एक गोष्ट माहिती असली पाहिजे जी फर्स्ट लॉ मध्ये येते. बघा त्यांनी काय सांगितले, मीन्स काय करायचंय आपल्याला. जस्ट अ सेकंड, मी सांगते तुम्हाला. बघा, सपोज कोन एक बनवला, आपण एक पेपर घेतला आणि त्याचा एक कोन बनवला, किंवा आपली जी बर्थडे कॅप असते की नाही ती आपण घेतली, आणि एक प्लेन, प्लेन मीन्स व्हॉट, समथिंग लाईक दिस, हा प्लेन आहे. जर तुम्ही हा याच्यामध्ये असा तिरका घातला, ओके, तिरका घातल्यावर काय होतं, कट केलं. आता हा कट केलं मीन्स हे कसं कट केल्यावर कसं दिसणार आहे, असं दिसणार आहे. बरोबर, राईट, कोण आहे आणि तो असा तिरका आपण कट केला तर हा शेप जो काही फॉर्म झालेला आहे त्याला जर आपण बाजूला काढला तर हा शेप असा दिसणार आहे. बरोबर, आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, इलिप्स. समजलं का आहे, व्हेन अ कोन इज कट विथ अन इन्क्लाइंड प्लेन, जो काही शेप आपल्याला मिळतोय तो म्हणजे आहे इलिप्स. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं होतं केपलर्स लॉ समजण्यासाठी. आता इथे डू यू नोच्या बॉक्स मध्ये त्यांनी दिलं, हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुम्हाला विचारलं जात नाही बट स्टील इथे सांगते. बघा, ज्यावेळेस हा इलिप्स फॉर्म होतो, आता सर्कलला कसा सेंटर असतो,
एक सेंटर आणि त्याच्या बरोबर बाजूने सर्कल आहे. तसं ज्यावेळेस हा इलिप्स फॉर्म होतोय त्यावेळेस त्याला दोन फोकस असतात. एक सेंटर पॉइंट नाहीये, त्याला दोन फोकस असतात. सिंग्युलर इज फोकस अँड प्लुरल इज फोसाय. फोसाय किंवा फोकाय काही जण प्रोनाउन्स करतात. ओके, F1 आणि F2. जर तुम्ही ह्या इलिप्सवर कोणताही पॉइंट घेतला, सपोज आपण पॉइंट ए घेऊयात, तर ए आणि हा फोकस जॉईन केला, ए आणि हा दुसरा फोकस जर जॉईन केला, तर हे दोन डिस्टन्स जे आहेत ह्यांची ॲडिशन केली तर ती कोणत्याही पॉइंटसाठी सेमच असते. म्हणजे समजा बी केलं, ओके, बी पॉइंट घेतलाय, तर हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स ह्या दोघांची ॲडिशन करायची आहे. सी पॉइंट घेतला, हे डिस्टन्स ह्या दोघांची ॲडिशन करायची आहे. जर ह्या दोघांची ॲडिशन एक्झाम्पल 10 सेंटीमीटर आली तर ह्या दोघांची ॲडिशन सुद्धा 10 सेंटीमीटर येणार आहे आणि ह्या दोघांची ॲडिशन सुद्धा 10 सेंटीमीटर येणार आहे. मी एक्झाम्पल म्हणते, ठीक आहे. मीन्स हे फोकस जे आहेत ह्या दोघांची पण ॲडिशन कोणत्याही पॉइंट वरून जर केली आपण तर ती सेमच असते, इक्वल असते, असं त्यांनी इथे तुम्हाला दाखवले. ओके, तुम्ही डू यू नोच्या बॉक्समध्ये मीन्स ही एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन असते जी तुम्हाला माहिती असलेली पाहिजे. त्याच्यानंतर पाहूयात व्हॉट इज केपलर्स फर्स्ट लॉ. सी, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. आता आपण काय म्हणतो, सन जो आहे हा सेंटरला आहे आणि सनच्या बाजूला सर्व प्लॅनेट्स काय होत आहेत, रिव्हॉल्व्ह होत आहेत. आपण काय म्हणतोय, सन हा सेंटरला आहे आणि तसंच आहे, सन मध्ये आहे, सर्व प्लॅनेट्स त्याच्या बाजूला रिव्हॉल्व्ह होत आहेत. पण हे रिव्हॉल्व्ह होताना हा ऑर्बिट जो आहे हा गोल आहे का, सर्क्युलर आहे का, नाही. तर ऑर्बिट हा कसा आहे, इलिप्टिकल आहे. तुम्ही म्हणताल हे पण माहित आहे आम्हाला, ऑर्बिट कसा आहे, इलिप्टिकल आहे, इलॉंगेटेड आहे. बट द सन इज नॉट ॲट द सेंटर. सन कुठे आहे, सन इज ॲट वन ऑफ द फोकाय, फोसाय, व्हॉट एव्हर प्रोनाउन्सिएशन. ओके, सन कुठे आहे, आयदर इथे आहे किंवा इथे आहे. म्हणजे हे ऑर्बिट कसं आहे, असं इलिप्टिकल आहे आणि सन कुठे आहे, F1 ला आहे किंवा F2 ला आहे. हा आहे केपलरचा फर्स्ट लॉ. सी फिगर मध्ये दिलेला आहे आणि द सन द सन इज इंडिकेटेड बाय एस. म्हणजे ही जर इलिप्टिकल ऑर्डर, ही जर इलिप्टिकल पाथ जर घेतला तर सन कुठे आहे, ॲट वन ऑफ द फोसाय आणि जो प्लॅनेट आहे तो कसा रिव्हॉल्व्ह होतोय, असा इलिप्टिकल डायरेक्शन मध्ये. हा आहे केपलरचा फर्स्ट लॉ. आहे ना सिंपल, ह्यामध्ये अवघड काहीच नाहीये. कळालं, इलिप्टिकल पाथ आहे, इलिप्टिकल पाथला सेंटर नसतो, काय असतात, दोन फोकस असतात, फोसाय असतात आणि त्या दोन फोसायपैकी एक जो आहे तिथे सन असतो. आहे सिंपल, एकदम इझी. लेट्स सी केपलर सेकंड लॉ. आपण एकदा रिवाइज करणारच आहोत. लेट्स सी नाउ केपलर्स सेकंड लॉ. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स अँड इक्वल एरियाज ॲट इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. मीन्स व्हॉट. आता हे थोडंसं एक्सप्लेन करावं लागेल. एकदा ही डायग्राम पहिलं पाहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल जे मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, इथे एक्सप्लेन करते आणि पुन्हा मी व्हाईट बोर्डवर पण एक्सप्लेन करते, ब्लॅक बोर्डवर. बघा, सन हा वन ऑफ द फोसायवर आहे. आता आपण कन्सिडर करूयात हा एक प्लॅनेट आहे जो रिव्हॉल्व करतोय, बरोबर. हा प्लॅनेट काय करतोय, रिव्हॉल्व करतोय. ज्या वेळेस हा इथे आहे त्यावेळेस तो सनच्या जवळ आहे, इकडे आहे त्यावेळेस तो सन पासून डिस्टन्स लांब आहे, बरोबर. आता सेकंड लॉ काय सांगतोय, कोणताही पॉइंट घ्या, ज्या वेळेस तुम्ही हे डिस्टन्स जे आहे ही लाईन जॉईन कराल आणि सेम इंटरवल ऑफ टाइम, इक्वल इंटरवल ऑफ टाइम आपण कन्सिडर करूयात. सपोज 1 मंथ. 1 मंथ मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे ह्या प्लॅनेट कडून. 1 मंथ मध्ये हा ए पासून पोझिशन बी पर्यंत गेलेला आहे हा प्लॅनेट. ओके, 1 मंथ मध्ये. आता ए आणि एस जॉईन केला, बी आणि एस जॉईन केला, तर हा एरिया आहे. ओके, ह्या एरियाला आपण नाव देऊयात ए एस बी. ए एस बी हा एरिया. ओके, स्टेप वाईज समजूयात. आता समजा आता तो प्लॅनेट फिरत फिरत इथे आलेला आहे पॉइंट सी कडे. ओके, सी आणि एस ही लाईन सेगमेंट जॉईन करायची आहे आपल्याला, बरोबर. आणि
आता पाहायचंय 1 मंथ मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल होतंय. पुन्हा आपल्याला टाइम इंटरव्हल काय करायची आहे, सेम ठेवायची आहे. हाच मेन यातला पॉइंट आहे. 1 मंथ नंतर हा प्लॅनेट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करून आला, एवढं. हा आलेला आहे पॉइंट डी कडे, बरोबर. आता डी आणि एस जॉईन करायचा आहे, बरोबर. आता याच्यामध्ये किती एरिया कव्हर झालेला आहे, तर ह्या एरियाला आपण नाव द्यात एरिया सी एस डी, बरोबर. आता अजून कोणताही पॉइंट घ्या. सपोज आता प्लॅनेट मूव्ह करत इथे आलेला आहे पॉइंट ई कडे, ओके. आता 1 मंथ मध्ये तो किती डिस्टन्स कव्हर करतोय. सपोज ई पासून तो आलेला आहे एफ पर्यंत. मग काय करायचंय, ई एस आणि ई एफ हे 2 पॉइंट जॉईन केलेले आहेत. ह्या 2 लाईन सेगमेंट आपण ड्रॉ केले आहेत. आणि आता हा झाला कव्हर झालेला एरिया. कव्हर झालेला एरिया किंवा त्यांनी वर्ड वापरलेला आहे स्वीप्स, ओके. स्वीप्स इक्वल एरिया. स्वीप करणं म्हणजे कव्हर करणं, ओके. नाव त्यांचं असं म्हणणं आहे, केपलर काय म्हणतायत की हा जो एरिया आहे ह्याला नाव नाही दिलं आपण ना, ई एस एफ, ह्याला नाव देऊयात ई एस एफ. ई एस एफ, ओके. आता हे तीनही एरिया जे आहेत हे कसे असतात, इक्वल असतात. म्हणजे इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. एक महिन्यानंतर जर तुम्ही मोजलं, 1 महिना घ्या 2 महिने घ्या, 1 महिन्यानंतर जेवढा काही एरिया तो स्वीप करेल, एरिया हा डिस्टन्स नाही, जेवढा काही एरिया तो स्वीप करेल 1 मंथ मध्ये, तो एरिया किती असतो, इक्वल असतो. आणि हा आहे केपलरचा सेकंड लॉ. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, ओके, स्वीप्स इक्वल एरिया. हा एरिया स्वीप झाला, स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. जेवढा एरिया इक्वल इंटरव्हल मध्ये कव्हर होईल. आता सपोज इथे असेल आणि 1 महिन्यामध्ये त्याला जायला एवढा जर वेळ लागला, ओके, 1 महिन्यामध्ये तो इथे गेलाय, तर हा जो एरिया आहे तो सुद्धा इक्वल असणार आहे ह्या सर्वांना. समजलं, इझी आहे. आता नेक्स्ट काय आहे, केपलर्स थर्ड लॉ, ओके. Kepler's third law. The square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. म्हणजे काय, आता डायरेक्टली लर्न करायला बसलं तर तुम्हाला हे डिफिकल्टच वाटणार आहे. त्यापेक्षा पहिलं समजून घ्यायचंय आणि मग तुम्हाला लॉ लर्न करायचा आहे. लर्न करायची गरज राहत नाही मग एकदा जर कन्सेप्ट समजली तर. बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन म्हणजे आता हा जो सन आहे, हा सन आहे आणि हा प्लॅनेट आहे, बरोबर. आता द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन, स्क्वेअर करण्यापेक्षा आपण पहिले घेऊयात पिरियड ऑफ इट रिव्होल्युशन. पिरियड ऑफ इट्स रिव्होल्युशन म्हणजे काय की एक रिव्होल्युशन करायला त्याला किती वेळ लागतोय, तो आहे त्याचा पिरियड. त्याला एक रिव्होल्युशन कंप्लीट करायला आपण कन्सिडर करूयात टी इतका वेळ लागतोय, टी टाइम लागतोय, बरोबर. एक रिव्होल्युशन करायला त्याला टी टाइम लागतोय. अँड हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मीन ऑफ द क्यूब डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. मीन डिस्टन्स म्हणजे काय, सपोज हे जे डिस्टन्स आहे, मीन डिस्टन्स, ऍव्हरेज डिस्टन्स जर काढलं, तुम्ही पाहिले काही ठिकाणी डिस्टन्स सन आणि प्लॅनेट मधलं कमी आहे, काही ठिकाणी सन आणि प्लॅनेट मधलं डिस्टन्स जास्त आहे, कारण सन हा एक्झॅक्टली सेंटरला नाहीये. तर हे जे काही डिस्टन्स आहे ह्याला आपण कन्सिडर करूयात आर, ओके. मीन जर घेतलं तर त्याला कन्सिडर करूयात आर. आता ते काय सांगतायत, टाइम इंटरव्हल टी आहे आणि जे मीन डिस्टन्स आहे ते आहे आर. तर स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड, हा जो काही पिरियड आहे त्याचा जर स्क्वेअर घेतला, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल तुम्हाला माहित आहे, मॅथ मध्ये सर्व तुम्ही शिकलाय. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. हे जे काही डिस्टन्स आहे ह्याचा काय घ्यायचा आहे, क्यूब. क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. हा आहे केपलरचा थर्ड लॉ. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. पण इथे काय दिलेलं आहे बघा, जे काही डिस्टन्स लागतं एका रिव्होल्युशनला त्याचा स्क्वेअर घ्यायचा. जितकं काही डिस्टन्स आहे
मीन डिस्टन्स घेतलेला आहे त्याचा क्यूब घ्यायचा आहे आणि हे दोघंही एकमेकांना काय आहेत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. आता जर तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी साइन काढायची असेल, मॅथ मध्ये तुम्ही हे शिकलाय, तर तुम्हाला काय करावं लागतं, एक कॉन्स्टंट द्यावा लागतो तिथे, तर तुम्ही इक्वल टू ची साइन देता. हा जो के आहे याला काय म्हणतात, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. हा आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आता जर हा आर क्यूब इकडे आणला तर काय मिळेल तुम्हाला, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. असा तुम्हाला फॉर्म्युला तयार झालेला आहे. हे तुम्हाला सम्स सॉल्व्ह करायला, न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला यूज होईल. म्हणून टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब हा आहे केपलरचा थर्ड लॉ. इट इज अ कॉन्स्टंट. ओके, सी केपलर्स लॉज ऑफ मोशन. केपलरचा फर्स्ट लॉ काय सांगतोय की द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. जे काही ऑर्बिट आहे ते कसं आहे, इलिप्स शेपचं आहे, विथ द सन ॲट वन ऑफ द टू फोसाय. जे काही इलिप्सला सेंटर असू शकत नाही, त्याला दोन फोकस असतात, फोसाय असतात, त्याच्यापैकी एका फोकायला सन असतो आणि तो एस ने इंडिकेट केला जातो. ठीक आहे. केपलरचा सेकंड लॉ काय आहे की the line joining the planet and the sun sweeps out equal areas in equal interval of times. Equal interval of time मध्ये काय होतंय, equal areas sweep केले जातात. आणि थर्ड लॉ काय आहे, the square of its period of the revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. हा आहे केपलरचा थर्ड लॉ. ओके, अगदी सिंपल आहे. ज्याला कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल ते हे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. आता हा फर्स्ट पार्ट आपला जो मेन आहे ह्यातला कव्हर झालेला आहे. ह्याच्या पुढे जे आलेले आहेत पॉइंट्स, तर आता तुम्हाला थोडंसं इक्वेशन्स वगैरे त्याच्यामध्ये डेरिवेशन आलेलं आहे किंवा इक्वेशन्स लर्न ठेवायचे आहेत, तर खूप लेंदी होईल. त्यामुळे हे तुमचं फर्स्ट लेक्चर आहे. सेकंड लेक्चर तुमचं जे आहे ते ह्याच्या नंतरचा रेस्ट ऑफ द पार्ट तुम्ही तिथे बघू शकता. ओके, पूर्ण चॅप्टर कव्हर झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही तुम्हाला क्वेश्चन्स येतील, जे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स येतील, ते आपण एकदा सेपरेटली घेणार आहोत. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण तुम्हाला फर्दर नोटिफिकेशन्स मिळतील त्याचे. ओके, जर कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये, जर व्हिडिओ आवडत असेल, टीचिंग मेथड आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा आवडलंय म्हणून, कारण मलाही त्याच्यामुळे काय होतं, एक प्रोत्साहन मिळतं. मुलांचा जर रिस्पॉन्स मिळाला तर छान वाटतं, एक टीचिंग करायला वेगळाच उत्साह येतो. थँक्यू.